मित्रांनो, लवकरच वनरक्षक भरती निघणार आहे. त्याच्यासाठी पात्रता काय बघून घ्या. जर तुम्ही 12वी असाल तर वनरक्षक भरती देऊ शकता. पण जर एसटी कास्टमध्ये असाल किंवा माजी सैनिक किंवा वन कर्मचारी पाल्य असेल तर तुम्हाला 10वीच्या बेसवरती पण ही एक्झाम देता येणार आहे. वयाची अट आहे 18 ते 27 ओपनसाठी. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर 18 ते 32 आणि प्रकल्पग्रस्त असाल तर 18 ते 45. उंची आहे पुरुषांना आहे 163 सेंटीमीटर, महिलांना 150 सेंटीमीटर. जर तुम्ही एसटी पुरुष असाल तर 152.5 सेंटीमीटर, एसटी महिला असाल तर 145 सेंटीमीटर, वन कर्मचारी पाल्य असाल तर 2.5 सेंटीमीटरची सूट आहे हाईटमध्ये, आणि स्पोर्ट्समन असाल तरी पण तुम्हाला हाईटमध्ये 2.5 सेंटीमीटरची सूट दिली आहे. परीक्षा असते 120 मार्काची. त्याच्यामध्ये 60 प्रश्न असतात. प्रत्येक सब्जेक्टला 15 प्रश्न. मराठीला 15, इंग्रजीला 15, बुद्धिमत्तेला 15 आणि सामान्य ज्ञान म्हणजे जीकेसाठी 15. आणि मोस्टली जीकेसाठी विज्ञान आणि अर्थशास्त्र हा विषय नाहीये. पोलीस भरती करणाऱ्या मुलांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. विज्ञान आणि अर्थशास्त्र हा विषय तुम्हाला अभ्यासाला नाहीये. ग्राउंड असतं 80 मार्काचं. मुलांना 5 किलोमीटर, मुलींना 3 किलोमीटर. प्रत्येक 1 मिनिटानंतर तुमचे 10 मार्क कमी होतात. मुलांचं जे 5 किलोमीटर आहे त्याला टाइम आहे 17 मिनिटं. मुलींचं जे 3 किलोमीटर आहे त्याला टाइम आहे 12 मिनिटं. आणि जे तुमचं प्रमोशन होतं ते वनरक्षकला तुम्ही लागल्यावरती तुमचं प्रमोशन वनपालमध्ये होतं. त्याच्यानंतर पुढचं प्रमोशन RFO मध्ये होतं, म्हणजे फॉरेस्ट ऑफिसर होता तुम्ही. त्यामुळे जे पण यावेळेस पोलीस भरतीमध्ये ज्या मुलांचं मेरिटमध्ये नाव आलेलं नाही त्यावेळेस त्यांनी अजिबात नाराज होऊ नका. तुमच्यासाठी वनरक्षक भरती 2 ते 3 महिन्यामध्ये येणार आहे. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता वनरक्षकावरती फोकस करा. जय महाराष्ट्र.